करणार मामा कळाला पाहिजे. मामा कोण होते सांगून जातो ऐका. या जगाच्या पाठीवर बाळूमामा सारखं कष्ट आणि बाळूमामा सारखे हाल कोणाचे झाले नाहीत म्हणून संत झाले, म्हणून देव झाले. बरं ऐकून जाईल डोळ्यातलं पाणी गालावर. अरे ज्या बाळूमामाच्या दरबारात उभा आहे ना, जन्माला येताना सदेक सुंदर मातेनं आयुष्यभर देवाला काही मागितलं नव्हतं. पण ज्या वेळेस उदरामध्ये बाळ वाढायला लागलं, बाळ उदरामध्ये देण्यासाठी हलसीत नाताला जी विनंती केली होती, जे मागितलं होतं ना, ते स्वतःहून नव्हतं मागितलं. हलसीत नाथ म्हणायला लागले, ए माते अगं तुझी भक्ती डोई जड झाली. ए माते अगं तुझ्या भक्तीनं मला एवढं ओझं झालं डोक्यावर. अगं काहीतरी माग, काहीतरी माग. माग म्हटल्यानंतर सुंदरा मातेने एकच मागितलं. हर्षित नाथाला सांगितलं, ए देवा धन दौलत पैसा का मला काही नको, पण एक काम कर. अरे ही पृथ्वी या मातीतली प्रत्येक भाविक भक्तांसाठी तुझ्या सारखा पुत्र या माझ्या उदराला दे. त्यावेळेस हर्षित नाथाला ज्यावेळेस सुंदरा मातेनं मागितलं, त्यावेळेस देव अवतारी बाळूमामा जन्माला आले. आणि धनगर कुळात जन्माला येऊन बाळूमामा अरे प्रत्येक समाजाच्या भक्तासाठी पळत जातात. याला बाळूमामा म्हणायचं. बरं कधी कळाल मामा, समजणार नाही मामा. ऐकून जा. एकच दृष्टांत सांगतो. सुंदरा मातेच्या जन्माला उदरातनं जन्माला आलेलं लेकरू काय होतं, अभंगाला स्पर्श करतो ऐका. ज्या वेळेस सुंदरा मातेला उदरातनं मुलगा जन्माला आला, कोणत्याही आईला वाटतं माझं पोरानं काहीतरी करावं. कोणत्याही कुठल्याही आईला वाटतं माझं लेकरू मोठं व्हावं, माझ्या आईनं माझ्यासाठी काहीतरी करावं. ज्यावेळेस सुंदरा माता अशी म्हणत होती, ज्यावेळेस लेकराला जन्माला घातलं, श्री संत देव अवतारी बाळूमामा जन्माला आले ना, त्यावेळेस सुंदरा मातेला वाटत होतं माझ्या लेकरानं काहीतरी करावं. बघता बघता लेकरू रांगायला लागलं, बघता बघता लेकरू चालायला लागलं, बघता बघता मामा आता बोलायला लागले. पण बाळूमामा बोलत नव्हते. आई संग बोलत नव्हते, बापा संग बोलत नव्हते. मामानं कुठंतरी कोपऱ्याला जावं, एका कोपऱ्याला बसावं, कुठंतरी जावं, झाडावर चढावं, कुठंतरी जावं, त्या झाडाच्या फांदीला लोंबकळावं. आईला वाटायला लागलं काहीतरी माझ्या लेकराला लागलं, बरं काहीतरी भूतबाधा झाली. आईनं ज्या वेळेस सुंदरा मातेनं सांगावं, अहो ऐकलं का, आपल्या बाळाप्पाला काहीतरी झालंय, काहीतरी ती विचित्र प्रकार करायला लागलाय, समजेना. त्यावेळेस मात्र माय माऊलीच्या उदरातनं जन्माला आलेलं लेकरू ऐकत होतं. बरं ज्या वेळेस ऐकत असताना सुंदरा मातेचे शब्द कानावर मामाच्या पडले. मामा म्हणतात, ह्या विश्वाची काळजी करणार आम्ही आणि मला काय लागणार. बरं कळालं नाही आईला, कळालं नाही बापाला. त्या क्षणाला सुंदरा माता रडायला लागली. लेकराचं हित पाहणारी ज्या दिवशी माय निघून जाती ना, ते दुःख विचारा काय असतं ते. आई ती आई आहे, महाराष्ट्रभर आई सांगतोय. ज्या वेळेस या जीवनातली आई निघून जाईल ना, त्यावेळेस तुम्ही धन दौलत पैसा अडका कितीही कमा, तुमच्या जीवनात श्रीमंती कधी येणार नाही. बरं वट्ट्यावर बसलेली आई आणि दारात लुडबुड करणारा बाप ज्या दिवशी जाईल ना, तुम्ही जीवनाचे भिकारी झाला. बरं जीवनामध्ये आईबाप सुरक्षित राहिले पाहिजे, जीवनामध्ये आईबाप असले पाहिजे. बरं माझी आई महाराज, आई 53 मुलांचा सांभाळ करते. सकाळी मी पहाटे 5 ला घर सोडतोय, रात्री 1:30-2 वाजता घरी जातोय. अजूनपर्यंत मी जवळजवळ माझ्या आईचा चेहरा नीट डोळ्यानं नाही बघितला. 1 महिना झालं. वाईट वाटतं मला माझ्या आईचं. रात्री समाधान महाराज झोप लागली नाही, झोप लागली नाही म्हणून इवळत होतो वरच्या रूम मध्ये. 3:30चा वेळ असेल, 3:30ची पहाटेची. आईला आवाज कसा गेला माहित नाही. आईनं दरवाजा उघडला. इवळत पडलेल्या त्याच नादामध्ये आईनं पाय दाबायला सुरुवात केली. कळालं नाही झोप कशी लागली. आणि ज्या वेळेस मी बघितलं ना, तर आई 6 वाजेपर्यंत माझं पाय दाबत होती. याला आई म्हणायचं. बरं गड्या, याला आई म्हणायचं. महाराष्ट्रभर फिरत असताना आईबाप सांगतोय, महाराष्ट्रभर फिरत असताना बाप सांगतोय, या जगाच्या पाठीवर आईसारखं उपकार कोणाचं नाही. बरं
ज्या वेळेस सुंदरा मातेला सोडून जात असताना बाळाप्पा पण रडला बरं. ज्या छायेखाली आपण राहतोय ना त्या बाळू मामा सदैक डसा डसा रडला. ऐका आता चरित्र. हे बाळू मामा कधी रडले? ज्या वेळेस विचित्र प्रकार करत असताना एका ज्योतिषाला बोलवलं, बाळू मामाला समोर उभा केलं आणि बाळू मामाच्या आईनं सुंदरा मातेनं त्या ज्योतिषाच्या पाया पडले. त्या कोणी आणला होता ना बघणारा आणि सांगितलं माझ्या लेकराला बरं करा. बघता बघता बाळू मामा रागाने हाताला जिजोडा दिला, निघून गेले. ज्या वेळेस निघून गेले त्यावेळेस मात्र आईला कळलं. बघता बघता लेकरू 10-12 वर्षाचं झालं, 13 वर्षाचं झालं. बाळाप्पा मोठा व्हायला लागला आणि मोठा व्हायला लागला. बाळाप्पाला विचित्र प्रकार आता मात्र दिसायला लागले आणि दिसत असलेले विचित्र प्रकार मात्र कळत नव्हते, पण त्या आईच्या लक्षात मात्र येत होते. बरं, आईच्या लक्षात यायला लागले. एक दिवशी बाळाप्पा असा ठिकाणी गेला, दिवसभर सापडला नाही. दिवसभर सापडला नाही. विठ्ठल सकाळी गेलेला लेकरू संध्याकाळपर्यंत मायने वाट बघितली. हातामध्ये शिजोरी घेतली. माय मात्र बाळाप्पाला हुडकायला लागली. अरे कुणाला म्हणत होता, अरे माझा बाळू दिसला का? दादा, अरे माझा बाळू इकडे गेला का? कुणी सांगावं ह्या वावरातला गेला, कुणी सांगावं जंगलाच्या साईडला गेला, कुणी सांगावं ह्या फॉरेस्ट मध्ये गेला. कळत नव्हतं. आई होती ती लेकरासाठी तळमळ करत होती. त्या आईनं म्हणावं, अरे अप्पा बाळा कुठं गेला रे माझ्या सोन्या? आईला समजत नव्हतं. बरं, अजूनही आम्ही कुठं जरी गेलो ना, बघितलं ना, आता मी पोचलो का म्हणून आईचा फोन आला. ऐका रे, ज्या वेळेस बाळाप्पा निघून गेले त्यावेळेस शेतामध्ये नांगरत असलेल्या एका शेतकऱ्यानं सांगितलं, माऊली इकडे ग. अगं तुझा बाळाप्पा ह्या ठिकाणी गेलाय, जा बर. हातामध्ये शिजोरी होती, हातामध्ये ते भाकऱ्या होत्या. पोराच्या लेकराची भूक भागवायला पळत गेली. बरं आई ती पळत गेली. धारदार काट्यावर माझा बाळाप्पा झोपला होता. बरं, काट्यावर झोपला होता. आईनं बघितलं, पळत पळत गेली, हातातली भाकरी खाली टाकली, झोपलेल्या बाळाप्पाला जाग केलं आणि सांगितलं, बाळू बाळू जागा हो ना बाळू. बाळू मामानं जाग व्हावं, आईकडे बघावं, तडतीसनं उठावं आणि बाळू मामा पळायला सुरुवात करावी. आई माग पळत होती. त्याला धरायला नव्हं, त्याला पकडायला नव्हं. माझ्या लेकराच्या पाठीवर किती काट घुसले ती बघायला ती आई आहे. माग पळत होती. बाळाप्पाचा हात धरला, हातानं शर्ट फाडला. बघितलं, एक काटा घुसला नाही. आईने मिठी मारले, कार बाळू असं करतो रे? अरे बाप बोंबलतोय तो रोज, पोराचा लाड करतोय, पोराला अशा ठिकाणी नेऊन टाकतो ना त्याची तुझी भेट परत होणार नाही, त्याच्याशिवाय त्याला कळणार नाही. आई रडायला लागली, हाताला धरलं. बाळू मामाला घरी घेऊन आले. बरं, बापाला बातमी कळाली. बाप रागात आला आणि बाळू मामाला मारायला सुरुवात केली. आई मध्ये पडली. आईला सांगितलं, तू मध्ये पडली ना, बघ आता उद्या 6 वाजता हिचे कपडे भर, त्याला सोडून येतो. आईला रातभर झोप नाही आली. बरं, आली नाही झोप. अरे रागाच्या तावात माझ्या लेकराला कुठं सोडणार? बरं, रागाच्या तावात माझं लेकरू कुठं जाणार? रातभर झोपली नाही माय, रातभर नाही झोपली. पहाट 5च्या सुमारामध्ये कापड भरली. बाळू मामाला उठवलं, हाताला धरलं, गुटुळ बाळू मामानं काकत पकडलं आणि आई बते बाळू, अरे एकदा तर माग बघ. बाळाप्पानं गुटुळ खाली टाकलं आणि पळत आईकडे गेला आणि आईला मिठी मारली. आई कुठं घेऊन चालले मला माहित नाही बरं, पण परत नक्की येईल बरं तुझ्याकडं. आईनं कवटाळून मिठी मारली रे बाळू मामाला. तिथं बसणं एवढी सोपी गोष्ट नाही. तिथं बसणं आणि त्यांच्या पायावर बसणं एवढी सोपी गोष्ट नाही. बरं बघ भक्तांनो, ऐका,
मामाच्या हाताला धरलं आणि चंदू शेटजीच्या दारात उभा केलं. चंदू शेटजीच्या कुणी बाळू मामाच्या वडिलांना, ओ चंदू शेटजी, ओ चंदू शेटजी बाहेर या. चंदू शेटजी बाहेर आला. का हो का? काय नाही, पोराला चाकरीला ठेवायला आणलं इथं. काय जमत तुमच्या पोराला? काय बी जमत नाही. अजून कुठं नाही ठेवलं, घरात दमवतय म्हणून आणलंय. जमत नाही म्हणल्यावर फुकाट राहावं लागल. अहो कसं पण असू द्या, भाकरीवर ठेवा माझ्या ह्या बाळूला. चंदू शेटजीच्या हातात बाळू मामाचा हात दिला ना, बाप पण डसा डसा रडला. बरं बाप ते बाप आहे, बाप पण डसा डसा रडला. बाळू मामानं बघितलं, माझा बाप रडला बरं माझ्यासाठी. बाबा कुठं निघाला मला सोडून? बाळू मामानं हाक मारली. बाळाप्पाच्या गळ्यात पडून बाप डसा डसा रडला. रे बाळू, ए बाळू, एक काम कर, सुधरून लवकर घरी ये बाळा. नाही रे सण होत. ज्या वेळेस बाळू मामाच्या वडिलांनी सांगावं, पण एक प्रकार असा झाला, चंदू शेटजीला माहित नव्हतं आपल्या दारात कोण आले. दावणीला गय बांधलेली, 3 महिने वैरण खाल्ली नाही, नुसत्या औषधावून गोळ्यावर जगत होती. बरं कामगार आला, ओ चंदू शेटजी सगळे आणले हो, पण गोमाता काय आपली या महाराष्ट्राची माय गोमाता आहे. बरं ऐकून जा, आलाय विषय म्हणून सांगून जातो. कोल्हापूरची माधुरी हत्तीन गेली म्हणून अख्खा महाराष्ट्र रडला. कोल्हापूरची माधुरी हत्तीन गेली, अख्खा महाराष्ट्र रडला रे. ती परत येण्यासाठी सरकारला विनंती केली भाविक भक्तांनी. ती परत आली पाहिजे ह्या मताशी मी पण ठामपणे आहे. पण या महाराष्ट्रातली माझी गो माता कसायाच्या दावणीला बांधतायत. माझ्या या मातेसाठी, गो मातेसाठी एकदा तरी डोळ्यात पाणी आणून सरकारला कधीतरी जाब विचारायला जाना, कळू द्या. अरे आमच्या महाराष्ट्राची माय आहे ती. या महाराष्ट्राची माझी गो माता आई आहे. अरे दावणीला बांधली जाते, कळू द्या ना. कधी समजल? तुम्हीच म्हणता ना शास्त्रानं नेम आहे, शास्त्रानं तुम्हीच सांगितलं ना, गोमातेच्या पाठीवर हात फिरवला शुगर जाते. तुम्हीच बोलता ना. कुठे गेले तुमचे शास्त्रीय? कुठे गेले तुमचे विज्ञानी माणसं? का दिसत नाही? का कळत नाही माझी गो माता? का समजत नाही माझी आई या महाराष्ट्राची? का कळत नाही? कधी कळल? लाजा वाटल्या पाहिजे तर लाजा. ज्यांनी गो मातेची सेवा केली ना, त्यानं आईची सेवा केली. बरं ज्यांनी गो मातेला पोटभर चारा घातला, पोटभर तिला अन्न दिलं ना, त्या गो मातेचं पोट नाही भरलं, घरातल्या आईचं पोट भरलं. त्या आई समान असलेली गो माता आहे आपली गड्या. आई समान असलेली गो माता. अरे दावणीला बांधलेली गाय अण्णा वाचून थांबली होती. मामानं उचलावं हातामध्ये वैरण आणि पळत जावं, तोंडापर्यंत धरावं माझ्या गाय मातेच्या. काय खायला लागली? चंदू शेटजीला सांगितलं, अहो गाय खायला लागली, चारा खाते आता. आनंद झाला चंदू शेटजीला. आणि त्याच गोट्यामध्ये चंदू शेटजीनं बाळा आप्पाला जागा दिली बरं राहायला. गोट्यात कुठं कुठं दिली? गोट्यात रे. आप्पा माझ्या बाळू मामाला जागा दिली. बाळू मामाला. पण माझ्या बाळू मामाची सेवा माझ्या गोमातेनं केली. हे मात्र लय वाईट वाटलं बरं. हे वाईट वाटलं. अरे चंदू शेटजीची एवढी भरभराटी झाली, एवढी भरभराटी झाली, बोलायचं काम नाही. जर्मचं ताट दिलं होतं, त्या ताटात मात्र कधी शिळे भाकरे, कधी इटलेलं कालवं,
माझ्या बाळूमामानं खावं काय तर आई बाप्पा पचला लाभ आला ना. आता आई बाप नाही माग फिरणारी आई नाही, आता जेव म्हणणारी मायेनं तोंडावर हात फिरवणारी नाहीये. गुरु सोडावी दिवसभर हिंडवायला जावं आणि घरी आल्यानंतर ना दिल तेवढं खावं आणि झोपावं. पण त्या जन्माच्या ताटलीला एक होल होत बरं, होल. ऐका बरं का, आता ज्यावेळेस जन्मचं ताट बाळूमामानं घासून ठेवलं होतं, बाळूमामा झोपी गेले. चंदू शेटजीची आई निम्या रात्रीची उठली, गोट्यामध्ये का प्रकाश पडला म्हणून बघायला गेली, तर बाळूमामा ज्या ताटेत त्या थाळी जेवत होता ना, त्या थाळीचा प्रकार त्या गोट्यामध्ये पडला होता. ती थाळी सोन्याची झाली होती, सोन्याची. महाराज एवढा उजेड पडला, ती थाळी घेतली, काहीतरी थाळीत आहे, सोन्यासारखी थाळी दिसते म्हणल्यावर काहीतरी प्रकार आहे. थाळी घेतली, घरी जाऊन हात दडवून ठेवली. बाळूमामा सकाळी उठले, थाळी उडकायला भेटली नाही. घरात चंदू शेटजीला बोलवलं, ओ मालक माझी थाळी घेतली. घेतली का कोणी विचारा. आजीनं सांगावं घेतली ना मी थाळी, द्या ना. हो नाही देणार. अहो द्या दुसरी थाळी. नको आहे मला, तीच थाळी पाहिजे. आणि जर ती थाळी नाही दिली तर मी तर थांबणार नाही. चंदू शेटजीची बाळूमामा ज्या वेळेस कामाला आले ना तिथं भरभराटी, सावकार झाला. सावकार सावकार कळतं ना. सगळा जेवढी माणसं आहे तेवढी चंदू शेटजीच्या घरी यायला लागली मदत मागायला. ही बाळूमामाची कृपा होती. राग आला बाळूमामाला, माझी थाळी देत नाही ना, मी तुझ्या घरी राहत नाही. गेले बाळूमामा, निघून गेले. हातामध्ये काठी घेतली, खांद्यावर घोंगड टाकलं, बाळूमामा निघाले. निघालेल्या बाळूमामाला आता मात्र कळत होतं जायचं तरी कुठं. ज्या दिवशी बाळूमामा निघून गेले ना, तिथून जी अधोगती सुरू झाली चंदू शेटजीची, शेवट भिकारी झाला बरं ते. बाळूमामाला समजलं नाही जावं कुठं तरी, कळालं नाही. पण सांगू का, ज्यांनी पंढरपूरची वारी ज्यांनी चालू केली ना, शिवभोळा चक्रवर्ती शंभू महादेवाच्या मंदिरामध्ये बसले, पाय शंभू महादेवाच्या पायावर नतमस्तक झाले. त्या क्षणाला कळालं, त्या दिवशी समजलं, ह्या जगात आपल्या आई बापानंतर जर कोण असेल तर आपला देव आहे का, कोणीही नाही. देव अवतारी असणाऱ्या बाळूमामाचे संकट भरपूर झाले. अरे भरपूर संकट पेलली रे. आणि तेव्हापासून सुरुवात झाली कार्याला बाळूमामाच्या. बाळूमामाने आता मात्र सुरुवात केली. अरे एखादा भक्त जवळ आला की त्याला मात्र दिशा रस्ता चांगला दाखवायचा. त्याला मात्र कार्याच्या माध्यमातून देवाची सेवा घडवून घ्यायची. ही बाळूमामाची धडपड सुरू झाली. आणि बाळूमामाला कळून चुकलं, या पृथ्वीवर या मातीतल्या प्रत्येक जीवाला जर देवापर्यंत न्यायचं असेल तर एकच केला पाहिजे, देवाला जो प्रकार आवडतो तो प्रकार माणसांच्या मनामध्ये भिडला पाहिजे. अभंगाचं पहिलं